होळी पौर्णिमेला पालखीला रूप लागल्यानंतर पालखी मंदिरातून ग्रामदेवतेच्या सहाणेवरती विराजमान झाली। त्यानंतर प्रत्येक भक्ताच्या घरोघरी जाऊन आल्यानंतर पालखी पुन्हा सहाणेवरती विराजमान झाली। सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर चतुर्सीमा बांधवांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणुकीने मंदिरात दाखल झाली। यावेळी मोठ्या संख्येने वेळणेश्वर चतुर्सीमा बांधवांची उपस्थिती होती। यामध्ये तरुण, तरुणी, महिला, ढोल ताशा पथक कालच्या तालावरती ठेका धरून नाचत होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।